एक महत्त्वाची अपडेट आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनरक्षकांविरोधात नागरिकांचं आंदोलन सुरू झालंय। यापूर्वी वन विभागाने त्यांची हद्द निश्चित केली होती, परंतु आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुख्य वनरक्षक आणि संचालक अनिता पाटील यांनी जबरदस्ती करून स्थानिकांची जागा बळकावल्याचा आरोप केला जातोय। बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या अंतर्गत जे मुख्य अधिकारी आहेत अनिता पाटील यांच्या विरोधात आता आंदोलन उतरलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी नगरसेवक आहेत राज सुर्वे। राजजी, काय सांगाल, नेमकं काय प्रकरणात तुम्ही आंदोलन करण्याचं? बघा, ही अभिनवनगर गृहनिर्माण संस्था जी आहे ही 1964 मध्ये त्याची स्थापना झाली होती। 66 मध्ये त्याचं डीड कन्व्हेन्स त्या ठिकाणी मिळालं होतं आणि सर्व बाउंड्रीज सर्व गोष्टी त्या ठिकाणी ऑलरेडी सेट करण्यात आलेल्या होत्या। लिगली त्याचे कागदपत्र सर्व सोसायटीच्या नावावर करण्यात आलेले होते आणि आता अचानकपणे त्या ठिकाणी जे बाउंड्रीज सेट केलेल्या त्या बाउंड्रीजला पण ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त जी अभिनवनगरची जागा आहे ती सुमारे 11,320 स्क्वेअर मीटरची जागा आहे, ती आता ह्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून ती अतिक्रमण करण्याचा त्याच्यावर प्रयत्न आहे। तो त्यासाठी आज सर्व इथले अभिनवनगरचे जे रहिवासी आहेत ते निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करणार आहोत की ह्या अशा अधिकारी जी जबरदस्ती करून जेव्हा पेपरवर्क तुमचे सगळे बरोबर असताना सुद्धा जेव्हा असं चुकीचं त्या ठिकाणी ऍक्शन जबरदस्ती करून गुंडागिरी करून जर ते असं करणार असतील तर निश्चित रूपाने साहेबांनी त्याची दखल घेतली पाहिजे। याच्या आधी अनिता पाटील यांनी काही याबद्दल सूचना वगैरे दिली होती का? नाही, कुठच्याही प्रकारची सूचना केली नाही। काल रात्री येऊन अचानक त्या लोकांनी पोल खोदायला सुरुवात केली आपल्या अभिनवनगरच्या प्रॉपर्टीमध्ये आणि ती बाब समजताच आमदार साहेबांनी प्रकाशदास सुर्वे यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई थांबवण्याचे आदेश त्या ठिकाणी आणण्यात आले आणि आता सुद्धा आम्ही या सगळे आंदोलनासाठी ह्याच्यासाठीच उतरलेलो आहे की इथे एकही इंच जमीन जी आमच्या अभिनवनगरच्या नावावर आहे ती आम्ही कुठच्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही। पण अधिकाऱ्यांनी जर तुमची जी भूमिका जे ऐकलं नाही तर त्यानंतरचा काय भूमिका असणार? आमचं मग पूर्ण जसं नॅशनल पार्क मध्ये अगोदर झालेलं, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे 1,000च्या वर लोकांना घराबाहेर काढण्यात येण्याचा प्रयत्न होता। त्यावेळेला जसं आंदोलन तीव्र झालेलं होतं तसं मग त्याच्यानंतर त्याचं पुढे काय होईल, कोणाला काही दुखापत झाली त्याला जबाबदार कोण असेल हे मग त्या लोकांनी ठरवलं। आपल्या सोबत होते माजी नगरसेवक आहेत आता भास्करजी, काय सांगाल तुम्ही? तिथे या विभागामध्ये राहतात आणि या सर्व गोष्टीचे देखील तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की मागच्या 30 वर्षापासून मी स्वतः अभिनवचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी कंपाऊंड त्यांची फिक्स केलेली आहे आणि ही चर मारलेली आहे आणि त्या डॅम पासून त्यांनी भिंत बांधायला सुरुवात सुद्धा केली होती। त्यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल, त्यांनी कदाचित त्यांच्याकडे फंड अवेलेबल नसेल म्हणून त्यांनी भिंतीचं काम थांबवलं असेल, पण तो अचानक 30 वर्षानंतर 3 एकरपेक्षा जास्त जागेवरती आमच्या अभिनवच्या जागेवर त्यांनी कब्जा करायला प्रयत्न केलेला आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही। या आमच्या मालकीची जागा आहे, स्वतःची जागा आहे आणि त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाही। ज्या ठिकाणी हजारो एकर वरती झोपडपट्टी झालेली आहे, दर्गा झालाय, मस्जिद झाले, मदरसा झालेले आहेत, त्या ठिकाणी यांचं लक्ष नाही आहे, परंतु शांततेने राहणाऱ्या अभिनवनगर रहिवाशांना त्रास देऊन त्यांची 3 एकर जागा लाटायची आहे। मराठी माणसाला त्रास 100% मराठी माणसं राहतात अभिनवनगर मध्ये आणि मराठी माणसाची जागा लाटायचा प्रयत्न चालू आहे, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे। आम्ही होऊ देणार नाही आणि त्यांनी जर जोर जबरदस्तीने करायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे जोर जबरदस्ती करू आणि मग जे होईल ते होईल, परंतु आम्ही या ठिकाणी आमची 1 इंच सुद्धा जागा देणार नाही, हे मी त्यांना ठणकावून सांगू इच्छितो। कॅमेरा पर्सन अशोक साहेब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।